चेहऱ्यावरचा वर्षानुवर्षाचा काळेपणा आणि टॅनिंग मुळापासून संपवा. हा एक क्लीनअप सगळं ठीक करेल. आरशात पाहिल्यावरती तोच तो निस्तेज चेहरा आणि कडेला असलेले हट्टी काळेपणा पाहून तुम्हालाही स्वतःची चिडचिड होते का? कितीही महागडी क्रीम लावली तरी चेहऱ्यावरचा तो ग्लो कुठेतरी हरवलाय असं वाटतंय? मग आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत, जो तुमच्या चेहऱ्याचं नशीब बदलू शकतो. लग्नाचा सीझन असो किंवा एखादं फंक्शन असो, आपल्याला वाटतं की आपला चेहरा अगदी पार्लरमधून आल्यासारखा चमकावा. पण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करणं प्रत्येकालाच दरवेळी शक्य नसतं. आणि खरं सांगू का, की पार्लरच्या त्या केमिकल्स ट्रीटमेंट काही वेळासाठीच चमक देतात. पण नंतर तुमची त्वचा अधिक खराब होऊ लागते. मग विचार करा, जर हेच रिझल्ट तुम्हाला घरच्या घरी अगदी नैसर्गिक साहित्य मिळाले तर? आज मी तुम्हाला एक असा मॅजिकल क्लीनअप सांगणार आहे, जो तुमच्या चेहऱ्यावरचा वर्षानुवर्षाचा साचलेला काळेपणा, टॅनिंग, डेड स्किन एका वापरात काढून टाकेल. पण त्याआधी आपण हे समजून घेऊया, की हा काळेपणा येतोच कुठून? आपण दिवसभर किचनमध्ये काम करतो, उन्हात बाहेर जातो किंवा प्रदूषणामुळे आपल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये धूळ आणि तेल साचतं. जेव्हा हे घाण बाहेर निघत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर पिगमेंटेशन आणि डार्क पॅचेसमध्ये होतं. आपण वरवर साबण लावतो, फेसवॉश करतो, पण त्वचेच्या आतील स्वच्छता राहून जाते. हीच खरी समस्या आहे. अनेकदा आपण काही चुका करतो, ज्या आपल्याला कळतही नाहीत. म्हणजे उन्हात जाताना सनस्क्रीन न लावणं, रात्री झोपताना चेहरा नीट न स्वच्छ धुणं आणि तिसरी चूक म्हणजे चेहऱ्याला सतत हात लावणं. या सवयीमुळे तुमच्या त्वचेवरती बॅक्टेरिया वाढतात आणि चेहरा काळा पडू लागतो. पण काळजी करू नका. आजचा हा क्लीनअप या सगळ्या समस्यावरती रामबाण उपाय ठरणार आहे. चला तर मग स्टेप बाय स्टेप आपण पाहूयात की क्लीनअप कसा करायचे. फर्स्ट, पहिली पायरी म्हणजे क्लिन्झिंग. यासाठी आपल्याला महागडा फेसवॉश नकोय. फक्त 2 चमचे कच्चं दूध घ्या. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे नॅचरल क्लिन्झिंगचं काम करतं. कापसाच्या बोळ्याने हाताला घेऊन हलक्या हाताने चेहरा पुसून घ्या. तुम्हाला दिसेल की कापूस काळा पडलाय, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची घाण निघून गेलेली आहे. कच्चं दूध चेहऱ्याला लावा. दुसरी पायरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे स्टीमिंग किंवा वाफ घेणं. गरम पाण्यात एखादा छोटा रुमाल भिजवून ठेवा. तो पिळून घ्या आणि चेहऱ्यावरती 2 मिनिटं ठेवा. यामुळे त्वचेच्या छिद्र उघडतील आणि आत साचलेली घाण मऊ होईल आणि ही स्टेप केल्याशिवाय पुढचा कोणताही उपाय परिणाम करत नाही. त्यामुळे हे नक्की करा. तिसरी पायरी आहे एक्सफोलिएशन म्हणजे स्क्रबिंग. यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी कॉफी आणि पिठी साखर. कॉफी त्वचेला इन्स्टंट ब्राईटनेस देते आणि साखर डेड स्किन काढते. यामध्ये थोडंसं खोबरे तेल मिक्स करा आणि अगदी हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावरती मसाज करा. लक्षात ठेवा, जोरात घासू नका. आपली त्वचा ही खूप नाजूक असते. 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज केल्यावरती कोमट पाण्याने चेहरा धुवा. आणि चौथी स्टेप आहे क्लीनअप म्हणजे ग्लो फेस पॅक. हा पॅक तयार करण्यासाठी आपल्याला लागेल 1 चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा लिंबाचा रस. जर त्वचा जास्त सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाच्या रसाऐवजी दही वापरा. बेसन तुमचं जास्तीचं तेल शोषून घेतं आणि हळद चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा देतं. हा पॅक चेहऱ्यावरती आणि मानेवरती व्यवस्थित लावा. 15 ते 20 मिनिटं ठेवा आणि त्यानंतर हा पॅक धुवून टाका. जेव्हा हा पॅक पूर्णपणे सुकेल तेव्हा चेहरा धुताना तो हलक्या हाताने चोळा. यामुळे चेहऱ्यावरचे हलक्या हाताने चोळून काढल्यानंतर
चेहऱ्यावरचे छोटे केसही निघून जातील आणि रक्ताभिसरण पण वाढेल. चेहरा धुवून आल्यावरती तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल की तुमचा चेहरा आधीपेक्षा कितीतरी पटीने मऊ आणि उजळलेला दिसेल. पण थांबा, काम अजून संपलेलं नाहीये. चेहरा धुतल्यावरती आणि छिद्र उघडी असतात, तर ती बंद करणं गरजेचं आहे. त्यासाठी गुलाब पाणी टोनर म्हणून वापरा. शेवटी तुमचं आवडतं कोणतंही मॉइश्चरायझर किंवा कोरफडीचं जेल लावायला विसरू नका. हा क्लीनअप जर तुम्ही महिन्यातून 2दा केलात तर तुम्हाला कोणत्याही पार्लरची गरज भासणार नाही. हे फक्त सांगण्यापुरतं नाही आहे, तर विज्ञानावरती देखील आधारित आहे. नैसर्गिक गोष्टींना थोडा वेळ लागतो, पण त्याचे परिणाम हे कायमस्वरूपी असतात. आपल्याला फक्त स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटं काढायची आहे. आणि प्रत्येक त्वचेचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे मी तुम्हाला प्रभावी असे आणखी 3 क्लीनअपचे प्रकार सांगणार आहे. तुम्ही तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार त्यातला एक निवडू शकता. इन्स्टंट ग्लो टोमॅटो आणि तांदूळ क्लीनअप. हा क्लीनअप जो आहे, जर उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल किंवा चेहऱ्यावरती काळे डाग असतील, तर हा क्लीनअप बेस्ट आहे. क्लिन्झिंग टोमॅटोचा एक स्लाइस घ्या आणि त्यावरती थोडंसं मध टाकून 5 मिनिटं चेहऱ्यावरती फिरवा. टोमॅटोमधील लायकोपीन टॅनिंग लगेच काढण्यास मदत करतं. स्क्रब करताना अर्धा टोमॅटो तांदळाच्या पिठात बुडवा आणि त्यांनी चेहऱ्यावरती मसाज करा. तांदळाचं पीठ त्वचेला पॉलिश करतं आणि त्वचा काचेसारखी चमकते. मसाज करताना ॲलोवेरा जेल वापरा. त्यामध्ये 1 थेंब लिंबूचा रस मिक्स करा आणि मसाज करा. फेस पॅक. उरलेला जो टोमॅटोचा रस असेल त्यामध्ये 2 चमचे मुलतानी मिठी, गुलाब पाने एकत्र करून फेस पॅक तयार करा आणि हा चेहऱ्यावरती लावून 15 मिनिटांनी धुवा. दुसरा क्लीनअप म्हणजे नॅचरल व्हाईटनिंगसाठी. पिगमेंटेशन आणि अनइव्हन स्किनसाठी. बटाट्याला हे नॅचरल ब्लीच मानलं जातं. ज्यांना डोळ्याखाली काळी वर्तुळे किंवा ओठांच्या कडेला काळेपणा असतो, त्यांनी हा प्रकार नक्की करा. क्लिन्झिंग. बटाट्याचा रस आणि गुलाब पाणी एकत्र करून चेहरा स्वच्छ पुसून घ्या. स्टीम. गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून वाफ घ्या. यामुळे रोम, छिद्र उघडतील आणि बॅक्टेरिया मरतील. स्क्रब करताना ओट्स किंवा जाडसर गव्हाचे पीठ दह्यात मिक्स वापरा. दही त्वचेला हायड्रेट देतं आणि बटाट्याचा रस काळेपणा काढून टाकण्यास मदत करतं. फेस पॅक करताना बटाट्याचा किस किंवा 1 चमचा दही आणि चिमूटभर कसुरी मेथी टाकून हा पॅक बनवून चेहऱ्यावरती लावा आणि हलक्या हाताने तो यामुळे चेहरा एकदम फ्रेश दिसेल. तिसरा क्लीनअप रॉयल पपई आणि ओट्स क्लीनअप. अँटी एजिंग आणि डीप ग्लोसाठी. लग्नाला किंवा एखाद्या मोठ्या पार्टीला जायचं असेल तर हा पार्लर लेव्हल क्लीनअप आहे. पपईमधील पेपेन एन्झायमी मृत त्वचा काढण्यासाठी जादूसारखं काम करतं. तर क्लिन्झिंग करण्यासाठी पिकलेल्या पपईचा छोटा तुकडा स्मॅश करा आणि त्यात 1 चमचा मध घालून चेहऱ्याला स्वच्छ धुवून तो चेहऱ्यावरती लावा. स्क्रब करताना ओट्स आणि कच्चं दूध एकत्र करून त्याने मसाज करा. हे स्क्रब खूप जेंटल असतं आणि त्वचा मऊ करतं. क्रीम मसाज. पपईच्या पल्समध्ये थोडी दुधावरची साय घाला. यामुळे त्वचा कोरडी असेल तर साय घाला किंवा दही. त्वचा तेलकट असेल तर दही घाला आणि 5 ते 7 मिनिटं क्रीमने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो येतो. फेस पॅक. पपईचा पल्प, त्यामध्ये 1 चमचा चंदन पावडर आणि गुलाब पाणी याचा फेस पॅक बनवून 20 मिनिटे चेहऱ्याला लावा आणि त्यानंतर हळूवार तो चोळून काढा. आपण जो आधी क्लीनअप पाहिला तो बेसिक क्लीनअप होता. ज्या पद्धतीने आपण पार्लरमध्ये गेल्यानंतर ऑल स्किन टाईप्ससाठी एक असतो, तसा तो फर्स्टवाला होता. आणि हे 3 क्लीनअप म्हणजे तुमच्या स्किन टाईपनुसार यामधला कोणताही तुम्ही एखादा निवडू शकता. क्लीनअप करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते म्हणजे वेळ. क्लीनअप हे नेहमी संध्याकाळी किंवा रात्री करा, जेणेकरून त्वचेला रात्रभर विश्रांती मिळेल आणि बाहेरच्या धुळीचा
संपर्क येणार नाही. दुसरं पाणी. संपूर्ण प्रक्रियेत साध्या पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करा. याने रिझल्ट चांगला मिळेल. आणि कन्सिस्टन्सी. एकच वेळी रिझल्ट हवा असेल तर टोमॅटोचा क्लीनअप निवडा. पण जर तुम्हाला दीर्घ काळासाठी जर चेहऱ्यावरती ग्लो हवा असेल तर पपई क्लीनअप हा उत्तम आहे. तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार यापैकी कोणताही एक क्लीनअप तुम्ही करू शकता. महिन्यातून तुम्ही 2दा जरी केलात तरी पण तुम्हाला रिझल्ट चांगला दिसून येईल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा. कारण की स्वतःची काळजी घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आणि आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच फायदेशीर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आता उठा आणि हा क्लीनअप करून पहा. तुमच्या चेहऱ्याला तो नॅचरल ग्लो परत मिळवून द्या. स्वतःवरती प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका खास विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि सुंदर दिसा. तुम्ही हा क्लीनअप केल्यावरती तुम्हाला काय रिझल्ट मिळाला हे देखील कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.